आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। अफवांवर विश्वास न ठेवता पॅनिक होऊन पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचं आवाहन मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे। राज्यात आणि देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अचानक वाढलेल्या खरेदीमुळे पुरवठा साखळीवर ताण येत असल्याचं सांगत त्यांनी जबाबदारीनं इंधन वापरण्याचं आवाहन केलं। दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात किमान एका महिन्याचा पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियान अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर के.सी. वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं। येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील एमआयडीसी 4 भागातील एका गोदामात विनापरवाना साठवलेला 92,05,500 रुपये किमतीचा जैव उत्प्रेरक उत्पादनांचा साठा जप्त करण्याची कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली। संबंधित गोदाम सील करण्यात आला असून या संदर्भात तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संविधानिक हक्क जागृती मंच नागपूरतर्फे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे काय या विषयावर 23 मे रोजी हिंदी साहित्य संमेलन सीताबर्डी इथं परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यानं समाजात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतो आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट पी.सी. चंद्रिकापुरे राहणार असून अॅडव्होकेट विष्णू पानतावणे, भूषण भस्मे आणि चंद्रशेखर महाजन हे परिसंवादात सहभागी होतील। वाशिम इथले सूरज चौधरी यांची महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे जिल्हास्तरीय शासकीय रोजगार मेळाव्याच्या समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे नियुक्तीपत्र कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रदान केलं। एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही सूर्य अत्याधिक उष्मा सूर्याचा कायम आहे। काल वर्धा जिल्ह्यात 47.1 तापमानाची नोंद झाल्यानं वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः होरपळले आहे। नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या शहरांचाही पारा 46 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।